हॅलो स्टुडंट्स, मागच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं तर युनिव्हर्सल गेट्स बघितले ते युझिंग नॅन गेट. कोणतं संपलं तर आपलं युझिंग नॅन गेट. युझिंग नॅन गेट आपण काय केलं तर युनिव्हर्सल गेट्स बघितले ते. आता आपण काय बघणार आहे युझिंग नॉर गेट. ओके, कोणते दोन गेट्स आपले आहेत जे युनिव्हर्सल आहेत. काय दोन गेट्स आहेत आपले जे युनिव्हर्सल आहेत. तर दुसरा गेट कोणता आहे आपला नॉर गेट आहे. बरोबर, कोणता आहे नॉर गेट आहे. दुसरा गेट कोणता आहे नॉर गेट. तर नॉर गेट यूज करून आपण काय करणार आहे बाकीचे सगळे गेट्स काढणार आहे. काय करणार आहे बाकीचे सगळे गेट्स कसे सर्किट त्याचं सर्किट कसं डेव्हलप होतं ते बघणार आहे. ओके, आता नॉर गेट आपला कसा असतो असा असतो. बरोबर, तर नॉर गेट असा असतो. नॅन गेट बघितलाय तुम्ही. ओके, तर फर्स्ट आपण कोणता बघणार आहे नॉट गेट बघणार आहे. फर्स्ट आपला कोणता गेट बघणार आहे नॉट गेट. नॉट गेट कसा करतो आपण ह्याच्यामध्ये जसं झालता नॅन्ड गेटमध्ये करत होतो. काय करत होतो एक इनपुट होतं तेच आपण दोन्ही इनपुट्सला देत होतो. ओके, दोन्ही इनपुट्स ऑफ नॅन गेटला देत होतो. दोन्ही इनपुट्स ऑफ नॅन गेट. तसंच इथं पण करणार आहे. तसंच इथं पण करणार आहे. समजलं. तर हे काय झालं आपलं ए. ओके, तर इथं ए येतं, इथं ए येतं आणि इथं काय येतं बघा ए प्लस ए कॉम्प्लिमेंट. काय येतं ए प्लस ए कॉम्प्लिमेंट. आपण बघितलंय सिंगल व्हेरिएबल थेरममध्ये ए प्लस ए इज इक्वल टू ए. सिंगल व्हेरिएबल थेरममध्ये काय बघितलंय ए प्लस ए इज इक्वल टू ए. मग ह्याचं काय येणार ए कॉम्प्लिमेंट येणार. म्हणजे काय जर मी सिंगल व्हेरिएबल असला आणि तो इथं काहीतरी व्हॅल्यू असते. सिंगल व्हेरिएबल सोडा, इथं काहीतरी व्हॅल्यू असली ती जर मी दोन्ही इनपुट्सला दिली मला ह्या ज्या व्हॅल्यू आहे इथं जी व्हॅल्यू आहे त्याचा कॉम्प्लिमेंट भेटतो. त्याचा काय भेटतो कॉम्प्लिमेंट भेटतो. तर हे काय झालं आपलं नॉट गेट झालं. आणि नॉट गेटचं हे काय आहे y इज इक्वल टू ए डॅश. हे आपलं नॉट गेटचं आहे. सेकंड आपण कोणता बघूया ऑर गेट बघूया. कोणता बघूया ऑर गेट. आणि एक हाऊ मेनी नॉर गेट्स आर रिक्वायर्ड टू फॉर्म अ नॉट गेट. किती एक लागतो आपल्याला. किती नॉर गेट लागतात एक लागतो. समजलं, किती नॉर गेट लागतात एक लागतो. आता आपण काय बघणार आहे ऑर गेट बघणार आहे. कोणता गेट बघणार आहे ऑर गेट. ओके, ऑर गेटचं पहिला आपण हे बघूया इक्वेशन. y इज इक्वल टू काय असतं ए प्लस बी. y इज इक्वल टू ए प्लस बी. बरं, ह्याला आपण काय करू शकतो आपल्याला कॉम्प्लिमेंट फॉर्म मध्ये पाहिजे. आता ह्याच्यात लक्षात ठेवायचं मागच्या केसमध्ये काय होतं आपल्याला सगळे जे होते ते मल्टिप्लाइड फॉर्म मध्ये पाहिजे होते. कशामध्ये पाहिजे होते मल्टिप्लाइड फॉर्म मध्ये पाहिजे होते. आता ह्या केसमध्ये आपल्याला कशामध्ये पाहिजे ॲडिशन फॉर्म मध्ये पाहिजे. कशामध्ये ॲडिशन. का कारण आपलं नॉर आहे आणि त्याचा कॉम्प्लिमेंट म्हणजे ॲडिशनचा कॉम्प्लिमेंट घेतोय आपण. ओके, तर ह्याला मी काय करू शकतो एक कॉम्प्लिमेंट घेतलं तर इथं एक कॉम्प्लिमेंट येईल. इथं दोन कॉम्प्लिमेंट घेतले तर इथं एक कॉम्प्लिमेंट येईल. बरोबर, काही प्रॉब्लेम म्हणजे आणि दोन कॉम्प्लिमेंट म्हणजे काय असतं की आहे ते ओरिजिनल पोझिशन आपली परत आली. बरोबर, तर आता आपल्याला काय बघायचं आहे ह्या ॲक्च्युली हे इक्वेशनचं गेट तयार करायचं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे ए प्लस बी फर्स्ट कॉम्प्लिमेंट काढायचं. तर माझे दोन इनपुट्स आहेत ए प्लस बी आणि त्याचा मी कॉम्प्लिमेंट काढतोय. कॉम्प्लिमेंट माझा हे ए बी त्याचा ए प्लस बी होल कॉम्प्लिमेंट. हे झालं. बरं, आता माझ्याकडे होल कॉम्प्लिमेंट आहे आणि त्याचा कॉम्प्लिमेंट काढायचा आहे. आत्ताच आपण डिस्कस केलं आपल्याला ज्या गोष्टीचा कॉम्प्लिमेंट काढायचा असतो नॉर गेट घेऊन आपण काय करणार त्याला फक्त काय करणार दोन्ही इनपुट्सला द्यायचे. तर अजून एका नॉर गेटला दोन्ही इनपुट्सला द्यायचे. आता मी काय केलं दोन्ही इनपुटला सेम क्वांटिटी दिली. तर काय येतं परत आपल्याला काय येईल ए प्लस बी कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट. ए प्लस बी
कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट येतो, म्हणजे आहे आपलं हे उत्तर आलं. समजलं. देअरफॉर वी रिक्वायर्ड 2 NOR gates to form 1 OR gate. ओके, एक OR गेट फॉर्म करण्यासाठी आपल्याला 2 NOR गेट्स लागतात. किती? 2, 1, 2. समजलं. बरं, ह्याच्यानंतर आपण कोणता बघूया? अँड गेट बघूया. ओके, कोणता बघूया? अँड गेट. इथं मी वरती लिहितो कोणकोणते गेट्स झालेत आपले. ओके, इथं वरती लिहितो कोणकोणते झाले. कोणता झाला? नॉट झाला, ऑर झाला. आता आपण अँड बघणार आहे. कोणता बघणार आहे? अँड गेट बघणार आहे. समजलं. बर, कोणता बघणार आहे? अँड गेट बघणार आहे. बर, अँड गेटचा फॉर्म्युला काय? y इज इक्वल टू a डॉट बी. काय आहे? y इज इक्वल टू a डॉट बी. बर, आता आपल्याला काय पाहिजे? एकतर प्लस साईन मध्ये पाहिजे. कशामध्ये पाहिजे? प्लस साईन मध्ये. आणि कॉम्प्लिमेंट पाहिजे. तर इथं आपण काय करू शकतो? y कॉम्प्लिमेंट घेतलं तर काय येतं? a डॉट बी कॉम्प्लिमेंट. आता a डॉट बी कॉम्प्लिमेंट आपण डी मॉर्गन्स थेरम यूज करून लिहू शकतो. कसं लिहिणार डी मॉर्गन्स थेरम यूज करून? ए डॉट बी. आता ए डॉट बी ला आपण डॉट इथं डॉट घालवायचा आहे, त्याच्या जागी काय करायचं आहे? पॉझिटिव्ह साईन आणायचे. तर मी काय करणार? पॉझिटिव्ह लिहिणार ए आणि बी आणि पॉझिटिव्ह साईन आणायचे. म्हणजे हे जे कॉम्प्लिमेंट आहे ते कॉम्प्लिमेंट काय होतं? दोघं स्वतःहून वाटून घेतात. स्वतःहून वाटून घेतात म्हणजे काय असतं? कॉम्प्लिमेंट ऑफ प्रोडक्ट. कॉम्प्लिमेंट ऑफ प्रोडक्ट इज इक्वल टू सम ऑफ कॉम्प्लिमेंट्स. कॉम्प्लिमेंट ऑफ प्रोडक्ट इज इक्वल टू सम ऑफ कॉम्प्लिमेंट्स. बरं, आपलं हे इथंपर्यंत झालं. मी परत y डबल डॅश घेतो. तर काय झालं? ए बार प्लस बी बारचा बार. ओके, समजलं. ए कॉम्प्लिमेंट प्लस बी कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट, टोटलचा कॉम्प्लिमेंट. बरं, हे डबल बार म्हणजे काय झालं? ही व्हॅल्यू y झाली. म्हणजे ॲक्च्युली आपल्याला हीच व्हॅल्यू काढायची असते. बरोबर. काढताना हे लक्षात ठेवा, कन्फ्यूज नका होऊन मी इथंच का येऊन थांबतो. आपल्याला आहे ती वायची व्हॅल्यू घ्यायची असते, बट डिफरंट फॉर्ममध्ये. ओके, बट डिफरंट फॉर्ममध्ये. आता आपल्याला काय करायचं बघा? ए कॉम्प्लिमेंट पाहिजे, बी कॉम्प्लिमेंट पाहिजे. ओके, तर ए कॉम्प्लिमेंट आपण कसा तयार करणार? आपण काय करणार? दोन्ही एंडला एकच इनपुट देणार, तेव्हा आपल्याला काय भेटणार? ए कॉम्प्लिमेंट भेटणार. मग इथं मी ए दिलं तर इथं मला काय भेटतं? ए कॉम्प्लिमेंट भेटतं. नॉट गेट जसा बनवला तर इथं काय करणार मी? सेम बी साठी करणार. बरोबर, सेम बी साठी करणार. इथं बी, तर इथं मला काय भेटलं? बी कॉम्प्लिमेंट भेटलं. आता मला काय पाहिजे? त्या दोघांचं ॲडिशन पाहिजे आणि जे ॲडिशन झालंय त्याचं कॉम्प्लिमेंट पाहिजे. बरोबर, ॲडिशन झालंय त्याचं कॉम्प्लिमेंट पाहिजे. तर इथं कसं होणार बघा? मी परत अजून एक नॉर गेट लावला. इथं काय केलं? नॉर गेट लावला. तर ह्याच्यामध्ये काय होतंय बघा? ए कॉम्प्लिमेंट प्लस बी कॉम्प्लिमेंट होतं, ॲडिशन होतं. आणि ह्या नॉटच्या साईनमुळे काय होतं? एक बार लागतो. काय लागतं? एक बार लागतो. तर ह्याला आपण काय म्हणतो? हे काय झालं आपलं? अँड गेट झालं. काय झालं? अँड गेट झालं. समजलं. ह्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम? बरं, ह्याच्यानंतर आपण कोणता गेट बघणार आहे? आपला नॅन्ड गेट बघू. आपण काय बघणार आहे? नॅन्ड गेट बघणार आहे. आपला अँड झाला, ह्याच्यानंतर नॅन्ड गेट. नॅन्ड गेट बघू आपण आता. नॅन्ड गेट कसा तयार करायचा? आता नॅन्ड गेटचा आउटपुट बघा. y इज इक्वल टू ए डॉट बी कॉम्प्लिमेंट. y इज इक्वल टू ए डॉट बी कॉम्प्लिमेंट. आता ह्याचं काय करणार? परत ह्याचं काय करा? ह्याला आपण कसं लिहू शकतो? ए कॉम्प्लिमेंट प्लस बी कॉम्प्लिमेंट असं लिहू शकतो. बरोबर. काय येतं? ह्याचं काय येतं? प्रोडक्ट कॉम्प्लिमेंट ऑफ प्रोडक्ट इज इक्वल टू सम ऑफ कॉम्प्लिमेंट्स. ओके, तर आता मी वाय बार घेतला. काय घेतला? वाय बार घेतला. तर मला काय भेटणार बघा? वाय बार भेटला तर मी काय घेणार? ए बार प्लस बी बार चा बार
ओके. आणि ह्याला परत आपल्याला वाय बार काढायचं आहे तर आपण डबल कॉम्प्लिमेंट घेऊ इज इक्वल टू ए बार प्लस बी बार. बार इथंपर्यंत आहे त्याचा परत एक बार. ओके, त्याचा परत एक बार. तर हे आपलं ॲक्च्युली जातं आणि हेच आपल्याला भेटतं. समजलं. परत एकदा बघूया. परत आपल्याला काय पाहिजे, ए कॉम्प्लिमेंट पाहिजे. तर ए कॉम्प्लिमेंट परत सेम काढायचा. ओके. बी कॉम्प्लिमेंट परत सेम काढायचा. ओके. हे काय झालं ए, हे काय झालं बी. इनपुट मला इथं काय भेटतं, ए कॉम्प्लिमेंट भेटतं, इथं काय भेटतं, बी कॉम्प्लिमेंट भेटतं. बरोबर. आता परत मी काय करणार आहे, आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या दोघांचं ॲडिशन घ्यायचं आहे आणि त्याचं कॉम्प्लिमेंट काढायचं आहे. ह्याचं ॲडिशन घ्यायचं आहे, त्याचं कॉम्प्लिमेंट काढायचं आहे. ह्याचं ॲडिशन कसं घेऊन करणार, हे झालं ॲडिशन. म्हणजे हे काय झालं, ए कॉम्प्लिमेंट प्लस बी कॉम्प्लिमेंट आणि त्याचं कॉम्प्लिमेंट इथंपर्यंत आलं. बरं, आता आपल्याला कुठंपर्यंत आलं, ह्या स्टेपपर्यंत आलं. बघा तुम्ही जर बघितला ह्या स्टेपपर्यंत आलेलं आहे. आपल्याला इथंपर्यंत झालं आहे आपलं काम. आता आपल्याला काय करायचं आहे, अजून एक कॉम्प्लिमेंट पाहिजे. तर तुम्ही साईन बघताय, अजून ही जी साईन आहे अजून एक कॉम्प्लिमेंट आहे आपल्या ह्याच्यावर. काय आहे, अजून एक कॉम्प्लिमेंट आहे. ते कसं काढणार, आता ही जी टर्म आहे ह्याचं आपण काय करणार आहे, कॉम्प्लिमेंट पाहिजे फक्त, बाकी काही करायचं नाही, फक्त कॉम्प्लिमेंट पाहिजे. तर आपण काय करणार, हे अजून एक इथं नॉर गेट लावणार. बरोबर. अजून एक इथं काय करणार, नॉर गेट लावणार आपण. अजून एक नॉर गेट लावणार आणि त्याच्या दोन्ही टर्मिनल्सला सेम व्हॅल्यू देणार. दोन्ही टर्मिनल्सला सेम व्हॅल्यू दिली की ह्याचं कॉम्प्लिमेंट भेटतं. बरोबर. दोन्ही टर्मिनल्सला सेम व्हॅल्यू दिली तर ह्याचं कॉम्प्लिमेंट भेटतं. मग आपण दोन्ही टर्मिनल्सला सेम व्हॅल्यू दिली की काय होतं बघा, ए प्लस बी कॉम्प्लिमेंट, कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट झालं. सिंपल झालं आपलं नॅन्ड गेट. ओके. काही प्रॉब्लेम ह्याच्यात. ओके. त्याच्यानंतर आपण बघणार आहे कोणता गेट बघायचा, एक्स ऑर गेट. कोणता बघायचा, एक्स ऑर गेट बघायचा आपण. बरोबर. कोणता गेट बघायचा, एक्स ऑर गेट. एक्स ऑर गेट. ओके. कोणता बघणार आहे आपण, एक्स ऑर गेट. बर, एक्स ऑरचं आउटपुट काय बघा, वाय इज इक्वल टू ए बार प्लस ए बार बी प्लस बी बार ए, हा आउटपुट असतं. तर ह्याला आपण असं लिहू शकतो ना, ए प्लस बी इंटू ए बार प्लस बी बार असं लिहू शकतो. काय, ए प्लस बी इंटू ए बार प्लस बी बार असं लिहू शकतो. काय लिहू शकतो बघा, हे सॉल्व्ह करून दाखवतो. काय तर बघा, ए इंटू ए बार काय तर ए इंटू ए बार प्लस ए इंटू बी बार. ओके. ए इंटू ए बार प्लस ए इंटू बी बार. आता बी इंटू ए बार प्लस बी इंटू ए बार प्लस बी इंटू बी बार. ओके. ह्या चार टर्म्स येतात. आता ए इंटू ए बार काय येतं आपलं, 0 येतं आणि बी इंटू बी बार काय येतं, 0 येतं. राहतं का, फक्त हे काय आहे बघा, ए बी बार प्लस बी ए बार हे राहतं. हेच आपलं वाय आहे, हेच आपलं वाय आहे. म्हणून आपण काय घेतलंय, हे ब्रॅकेट घेतलेलं आहे. हे ब्रॅकेट घेतलेलं आहे ते आपल्याला जरा सोपं पडतं सॉल्व्ह करायला. ओके. तर आपण हे ब्रॅकेट घेऊन सॉल्व्ह करूया. काय बघा, वाय इज इक्वल टू ए प्लस बी इंटू ए बार प्लस बी बार. ओके. आता ह्याचा आपण कॉम्प्लिमेंट घेऊया. वाय कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू काय येतं बघा, वाय कॉम्प्लिमेंट काय येतं, ए प्लस बी आणि ए बार प्लस बी बार होल कॉम्प्लिमेंट. काय येतं, ए बार प्लस बी बार होल कॉम्प्लिमेंट. ओके. आता आपण काय करणार, ह्याच्यामध्ये काय मल्टिप्लिकेशन साईन आहे. काय आहे, मल्टिप्लिकेशन साईन आहे. ह्याला काढायचे तर आपण काय करणार, ॲडिशनची करणार आहे. तर काय येतं बघा, ए प्लस बी कॉम्प्लिमेंट प्लस ए बार प्लस बी बारचं कॉम्प्लिमेंट. बरोबर. ए बार प्लस बी बारचं कॉम्प्लिमेंट. ओके. हे काय झालं,
वाय कॉम्प्लिमेंट झालं. आता वाय डबल कॉम्प्लिमेंट घ्यायचं असेल तर ह्या टोटलला कॉम्प्लिमेंट करायला लागेल. तर काय येतं ए प्लस बी कॉम्प्लिमेंट प्लस ए कॉम्प्लिमेंट प्लस बी कॉम्प्लिमेंटचं कॉम्प्लिमेंट आणि टोटल कॉम्प्लिमेंट. काय येतं टोटल कॉम्प्लिमेंट. आता हे जे आहे इक्वेशन ह्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे सर्किट डायग्राम ड्रॉ करायचा आहे. काय करायचं आहे सर्किट डायग्राम ड्रॉ करायचा आहे. समजलं. तर हे मी रफ करतो कारण सर्किट डायग्राम ड्रॉ मोठा असणार याचा आपल्याला जागा लागणार आहे. ओके. तर मी इथं लिहितो y इज इक्वल टू ए प्लस बी कॉम्प्लिमेंट. ओके. प्लस ए कॉम्प्लिमेंट प्लस बी कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट टू होल कॉम्प्लिमेंट. समजलं. एवढं समजलं. बर. आता ह्याचा सर्किट डायग्राम पहिला ही ब्रॅकेट घेऊया आपण. आपल्याला काय करायचं आहे ए प्लस बी कॉम्प्लिमेंट करायचं आहे. ए प्लस बी कॉम्प्लिमेंट सिम्पल आहे एकदम. ए प्लस बी कॉम्प्लिमेंट सिम्पल. एक नॉर गेट यूज करायचा आहे. एक नॉर गेट यूज करायचा आहे. इथं मी ए दिला इथं बी दिला. ह्याचं आउटपुट कसं असतं ए प्लस बी आणि हा सर्कल काय डिनोट करतो त्याचं कॉम्प्लिमेंट. आता आपल्याला काय करायचं आहे ए कॉम्प्लिमेंट काढायचं आहे बी कॉम्प्लिमेंट काढायचं आहे आणि त्याचं ॲडिशन घेऊन कॉम्प्लिमेंट काढायचं आहे. तर आपल्याला ए कॉम्प्लिमेंट पाहिजे तर मी इथलं त्याचं घेतो. हे माझं झालं ए कॉम्प्लिमेंट. ए कॉम्प्लिमेंटसाठी मी काय करणार एका ऑर आहे एक नॉट्स गेट आहे त्यालाच मी दोन्ही इनपुट्सला ए ची व्हॅल्यू देणार. तर मला काय भेटतं इथं ए कॉम्प्लिमेंट भेटतं. तसंच मी बी कॉम्प्लिमेंट काढणार. बी कॉम्प्लिमेंट कसं काढणार एकाच नॉर गेटला मी काय करतो एकाच नॉर गेटला दोन्ही इनपुट्सला मी काय करणार सेम व्हॅल्यू देणार. तर मला काय भेटतं इथं बी कॉम्प्लिमेंट. आता बी कॉम्प्लिमेंट ए कॉम्प्लिमेंट आणि बी कॉम्प्लिमेंट भेटले. एवढं झालं. आता ह्या दोघांचं ॲडिशन घ्यायचं आणि त्याचं कॉम्प्लिमेंट काढायचं. ह्या दोघांचं ॲडिशन आणि त्याचं कॉम्प्लिमेंट तर सिम्पल आहे. परत त्यांना काय करा एका नॉर गेटनं ॲड करा. ओके. नॉर गेटनं ॲड करा म्हणजे हे काय येतं बघा ए कॉम्प्लिमेंट प्लस बी कॉम्प्लिमेंट. बरोबर. ए कॉम्प्लिमेंट प्लस बी कॉम्प्लिमेंट आणि हा जो सर्कल असतो तो काय डिनोट करतो ह्या दोघांचं ॲडिशन प्लस त्याचं कॉम्प्लिमेंट. ह्या दोघांचं ॲडिशन प्लस त्याचं कॉम्प्लिमेंट म्हणजे ही ब्रॅकेट आली आपल्याला. ओके. आता आपल्याला काय करायचं आहे ही ब्रॅकेटचं आन्सर आणि ह्या ब्रॅकेटचं आन्सर काय करायचं आहे ॲड करायचं आहे आणि त्याचं कॉम्प्लिमेंट घ्यायचं आहे त्याचा टोटल कॉम्प्लिमेंट. तर ह्या ब्रॅकेटचं आन्सर हे आहे इथं आणि ह्या ब्रॅकेटचं आन्सर इथं आहे. बरोबर. तर ह्या दोघांना आपण काय करणार आहे ॲड करणार आहे आणि त्याचं कॉम्प्लिमेंट घेणार आहे आणि त्याचं कॉम्प्लिमेंट. तर इथं काय भेटतं आपल्याला परत ए प्लस बी कॉम्प्लिमेंट प्लस ए कॉम्प्लिमेंट प्लस बी कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट आणि त्याचा होल कॉम्प्लिमेंट. समजलं. एक्स ऑर गेट भेटला आपल्याला. काय भेटला एक्स ऑर गेट. बरं किती टोटल गेट्स लागले हे लक्षात ठेवा. तुम्हाला MCQsला हेच विचारणार. ओके. तुम्हाला MCQsला हेच विचारणार किती लागले बघा 1 2 3 4 5 किती लागले 5 गेट्स लागले. टोटल किती लागलेत 5 गेट्स लागलेले आहेत. ओके. तुम्हाला एक होमवर्क देणार आहे. काय करायचं आहे तुम्हाला एक्स नॉर काढायचा आहे. काय काढायचं आहे एक्स नॉर गेट काढायचा. एक्स नॉर गेट सिम्पल आहे. हे जेवढं झालंय ना तेवढं. तुम्हाला अजून काय करायचं आहे त्याच्यामध्ये बघा एक्स नॉर काढताना तुम्हाला वाय कॉम्प्लिमेंट भेटतो. काय भेटतो वाय कॉम्प्लिमेंट. जर तुम्हाला वाय ह्याचा कॉम्प्लिमेंट काढायचा असतो हे काय आहे एक्स ऑरचं इनपुट आहे ना एक्स ऑरचं काय आउटपुट आहे. एक्स ऑरच्या आउटपुटला तुम्ही जर कॉम्प्लिमेंट केला तुम्हाला काय भेटतं एक्स नॉर भेटतं. काय भेटतं एक्स नॉर भेटतं. बरं. एक्स ऑरचं आउटपुट हे आहे आपलं आता. बरोबर. ह्याचं तुम्ही अजूनही कॉम्प्लिमेंट घेतला तुम्हाला काय भेटणार एक्स नॉर भेटणार. काय भेटणार एक्स नॉर म्हणजे काय इथं अजून एक नॉर गेट लावला. ओके. इथं अजून एक नॉर गेट लावला. इथं बघा इथं अजून एक नॉर गेट लावला असा
तर तुम्हाला काय भेटतं, ह्या टोटल टर्मचा कॉम्प्लिमेंट भेटतो, ह्या टोटल टर्मचा कॉम्प्लिमेंट भेटतो, बरोबर. ह्या टोटल टर्मचा कॉम्प्लिमेंट भेटतो आणि आपल्याला टोटल किती लागतात, 6 लागतात. किती लागतात, 6 नॉर गेट्स लागतात. टोटल किती, 6 नॉर गेट्स लागतात. तर हा शेवटचा तुम्ही होमवर्क करायचा, स्वतः डिझाईन करून घ्यायचा. ओके. आणि डिझाईन करताना हे लक्षात ठेवायचं, कसं मी सांगितलंय ए प्लस बी इथं भेटतं, त्याचा कॉम्प्लिमेंट, ए कॉम्प्लिमेंट काढायचा आहे पहिला, मग बी कॉम्प्लिमेंट काढायचा आहे पहिला, असं करून जायचं, समजलं. त्याशिवाय करायचं नाही. ओके. तर ज्यांनी बघितलंय त्यांनी नीट सॉल्व करा. ज्याला नाही समजलं असेल त्यांनी मला मेसेज करू शकता, बट पहिला तुम्हाला हे सॉल्व करायला लागेल, त्याशिवाय मला मेसेज करायचा नाही. मी आत्ताच सांगतो, पहिला हे तुम्ही सॉल्व करायचं आणि मगच मला मेसेज करायचं. जे सॉल्व केलेलं आहे कुठं चुकतंय मी तुम्हाला सांगेल, त्याशिवाय मला करायचं नाही. नाही तर सर पाठवा मला आलं नाही असं काही चालणार नाही. तुम्हाला स्वतः पहिला सॉल्व करायला लागेल तरच मी पाठवेल, त्याच्याशिवाय मी पाठवणार नाही. ओके. हां, अजून एक करायचं आहे तुम्हाला, अजून एक होमवर्क आहे. काय होमवर्क आहे तुम्हाला सांगतो, इथं लिहितोय बघा होमवर्क. काय करायचं आहे, नॅन्ड गेट आणि नॉर गेट असं लिहायचं. ओके. 2 कॉलम्स करायचे असे, किती, 2 कॉलम्स करायचे. अजून एक कॉलम करा गेट्स म्हणून. ओके. काय करायचं, गेट्स म्हणून. आणि ह्या कॉलम्स मध्ये काय लिहायचं तुम्हाला सांगतो. इथं काय लिहायचा, पहिला नॉट गेट, स्टार्ट विथ नॉट गेट, त्याच्यानंतर ऑर गेट, त्याच्यानंतर अँड गेट. ओके. त्याच्यानंतर नॉर गेट, काय नॉर गेट असं लिहित जायचं. आणि नॉट गेट बनवण्यासाठी किती अँड गेट लागतात ते इथं लिहायचं, किती, 1. नॉर गेट किती लागतो, 1. ऑर गेट बनवण्यासाठी किती नॅन्ड गेट लागतात, किती लागतात, 3 लागतात. किती लागतात, 3 लागतात. आणि नॉर गेट किती लागतात, 2 लागतात. असं हा पूर्ण कॉलम भरून घ्यायचा. नॉर झाला, त्याच्यानंतर काय करणार तुम्ही, नॅन्ड, त्याच्यानंतर एक्स ऑर आणि एक्स नॉर, असा टोटल कॉलम बनवायचा आहे. ओके. हा तुमचा काय आहे, होमवर्क आहे. हा तुमचा काय आहे, होमवर्क आहे. सो आज इथंच थांबूया. बाय.